घरीच असा पेरूचा पल्प करून ठेवला तर या पल्पपासून तुम्ही झटपट सिरप, सरबत, जॅम, स्मूदी, आईस्क्रीम, कुल्फी, पेरूची बर्फी असे बरेच प्रकार आपण सहज बनवू शकतो। नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये पेरूचा पल्प करतोय। त्यासाठी आपण पिकलेले छान मोठे रसरशीत 3 पेरू घेतलेत, त्याचबरोबर अर्धा लिंबू। आता पेरू जितके गोड आहेत त्या पेरूंच्या गोडीनुसार लागेल तितकी साखर घ्यायची, काळं मीठ। आता आपण पेरूचा पल्प करण्यासाठी घेतलेले सर्व पेरू स्वच्छ धुवून त्याचे जाडसर काप करून घ्यायचे, इतके जाडे की ते अगदी सहज मिक्सरला बारीक करता येतील। पेरूच्या बिया काढता येत नाही आणि काढत बसायचीही गरज नाही। पेरू मिक्सरला बारीक करून झाल्यावर त्याचा गर गाळता येतो। पाहू शकता आपण घेतलेल्या पेरूचे अगदी पातळ काप करून झाले आहेत, त्यामुळे ते मिक्सरला अगदी सहज आणि व्यवस्थित बारीक करता येतात। मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये मावतील इतके पेरूचे काप घालायचे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, साखर। आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं। जास्त भांडी काढत बसायचं नाही। ज्या भांड्यात आपण हा पल्प शिजवणार आहोत त्याच भांड्यामध्ये अशी जाळी ठेवायची आणि त्यावर हा पल्प ओतायचा। घातलेला सर्व पल्प असा चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने असा व्यवस्थित गाळून घ्यायचा। अजिबात वेळ लागत नाही, अगदी सहज गाळून होतो, पाहू शकता। आता याच पद्धतीने उरलेले पेरूचे काप मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आणि गाळणीमध्ये घालून ते गाळून घ्यायचे। पेरूचे काप मिक्सरमध्ये बारीक करत असताना पाण्याचं प्रमाण मात्र कमीच ठेवायचं आणि कमीत कमी पाण्यातच पेरूचे सर्व तुकडे मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे। सुरुवातीप्रमाणेच हा गर सुद्धा गाळणीवर घालून छान असा गाळून घ्यायचा। आता गाळणीवर लागलेला सर्व गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात असं पाणी घालायचं आणि ते या गाळणीवर ओतायचं। त्यामुळे मिक्सरमधील सुद्धा आपल्याला पेरूचा गर काढता येतो आणि गाळणीवरील सुद्धा गर असा गाळून घेता येतो। पाणी घालताना ते अगदी भरपूर घालायचं नाही, थोडंच घालायचं। पेरूचा गर आपण गाळणीवर गाळल्यामुळे त्यातील बिया आपल्याला सहज बाजूला काढता येतात। आता हा पेरूचा सर्व गर अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा। पेरूचा गर एकत्र करून झाल्यावर आपण घातलेलं मीठ किंवा साखर याचं प्रमाण जर कमी असेल तर तुम्ही ते वाढवू शकता। पाहू शकता आपला पेरूचा गर अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। हा गर अगदी बऱ्यापैकी घट्ट आहे। हा आता गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करून सतत ढवळून आळवून घ्यायचा। काही नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतात। ज्या भांड्यामध्ये हा गर आपण शिजवणार आहोत ते भांडं जाड बुडाचं असलं पाहिजे। जर हा गर तुम्हाला सतत ढवळायला वेळ नसेल तर काय करायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि 20 ते 25 मिनिटं हा गर छान शिजवून घ्यायचा, मात्र मध्ये मध्ये ढवळून घ्यायचा। त्यामुळे हा गर शिजवताना कढईच्या बुडाला लागत नाही। जसजसा हा गर शिजतो तसतसं त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि गर छान आळतो। आता हा गर बऱ्यापैकी छान आळल्यावर काय करायचं, यामध्ये लिंबाचा रस घालायचा। लिंबामध्ये सिट्रिक ॲसिड असतं। हे ॲसिड पल्पला प्रिझर्व करतं, त्यामुळे पल्प आंबूस, तपकिरी किंवा खराब होत नाही। लिंबाचा हलकासा आंबटपणा पेरूच्या गोडीत मिसळून चव आणखी फ्रेश आणि तोंडसर बनवतो। पेरूचा पल्प हा नैसर्गिकरित्या थोडा जाड असतो, म्हणजेच थोडा पेस्ट सारखा असतो। लिंबाचा रस त्याला कटिंग देतो आणि त्यामुळेच पल्प थोडा स्मूथ आणि हलका बनतो। लिंबाचा रस शेवटी घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर हा पल्प असा थंड करून घ्यायचा। हा पल्प 4 ते 5 दिवस अगदी सहज टिकतो। जास्त प्रमाणात जर तुम्ही पल्प केला असेल तर काचेच्या बरणीत, प्लास्टिकच्या बरणीत किंवा डब्यात भरून तो फ्रीजमध्ये ठेवायचा। 1 ते 1.5 महिने सहज टिकतो। या पेरूच्या पल्पपासून सिरप, सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, स्मूदी, पेरूची बर्फी सुद्धा करू शकतो।
पेरूचा सरबत जर करणार असाल तर पाहुण्यांना खुश करण्यासाठी काय करायचं, थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करायची, ग्लासाला थोडासा लिंबाचा रस लावायचा. लिंबाचा रस नसेल तर पाण्याचा हातही लावू शकता. आणि या केलेल्या साहित्यामध्ये ग्लास असा मस्त घोळून घ्यायचा. पाहू शकता कडांना मस्त हे साहित्य लागलेलं आहे. ही स्टेप जर तुम्हाला स्किप करायची असेल तर ती आवर्जून स्किप करू शकता. ग्लासामध्ये असा बर्फ घालायचा. जर तुमच्याकडे बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता. थोडीशी लाल मिरची पावडर आणि मिक्स केलेलं ते मीठ यामध्ये घालायचं. आता सरबत करताना लागेल तितका पेरूचा पल्प यामध्ये घालायचा. आता हा सरबत तुम्हाला जितका घट्ट किंवा पातळ पाहिजे तितकं यामध्ये पाणी घालायचं आणि घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचं. पाहिलात, पेरूचा पल्प करून तयार असेल तर झटपट पेरूचा सरबतही करून होतो. तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने असा पेरूचा पल्प करता का? जर करत असाल तर तुमची पेरूचा पल्प करण्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि या व्यतिरिक्त इतर कोणत्या रेसिपी करत असाल तर त्या रेसिपीसुद्धा मला आवर्जून शेअर करा. वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे आवर्जून पाहत राहा.